ड्रॅगन चिकन हे करून दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी बोनलेसचे असे पीस करून घेतलेले आहे। हे 250 ग्रॅम बोनलेस चिकन आहे। या चिकनला आता मॅरिनेट करायचं आहे। त्यासाठी इथे पाव टीस्पून मी आले लसूण पेस्ट घेतलेली आहे। पाव टीस्पून मीठ आहे। पाव टीस्पून काळी मिरी पावडर, पाव टीस्पून काश्मीरी चिली पावडर आहे। पाव टीस्पून विनेगर घेतलेला आहे। हे सर्व चिकनला लावून ठेवायचं आहे। हे चिकन आता मी 10 मिनिटं मुरवत ठेवणार आहे। ड्रॅगन चिकनच्या कोटिंगसाठी इथे एक बाउल घेतलेला आहे आणि इथे एक अंड घेतलेलं आहे। याच्यामध्ये पाव टीस्पून पेक्षा पण मी कमी मीठ घेतलेलं आहे। हे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका। पाव टीस्पून काळी मिरी पावडर, पाव टीस्पून काश्मीरी चिली पावडर, पाव टीस्पून मी डार्क सोया सॉस घेतलेला आहे तो टाकत आहे। पाव टीस्पून विनेगर आहे। पाव टीस्पून शेजवान सॉस आहे। चिमूटभर खायचा सोडा घेतलेला आहे तो टाकत आहे। सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। या मिश्रणामध्ये 1 टेबलस्पून मी मैदा घेतलेला आहे, 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, पाव टीस्पून मी अजिनोमोटो घेतलेला आहे ते टाकत आहे आणि हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे। मध्ये जे मी सॉसेस टाकलेले आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तुम्हाला याच्यामध्ये फूड कलर लाल रंगाचा हवा असेल तर तुम्ही फूड कलर टाकू शकता। बॅटर तयार झालेला आहे। कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि चिकनला मॅरिनेशन करून पण 10 मिनिटं झाले आहे। आता याच्यामधलं हे चिकनचा एक एक पीस घेऊन असं भज्याप्रमाणे डिप करून तेलामध्ये सोडायचं आहे। हे मीडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत। आता हे चिकन फ्राय झालेलं आहे ते मी प्लेटमध्ये काढत आहे। ड्रॅगन चिकन बघा तोडून दाखवत आहे। आतलं चिकन सुद्धा शिजलेलं आहे। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे ड्रॅगन चिकन घरी करून बघा।